या ठिकाणी पारितोषिक प्राप्त झाले त्या ठिकाणी नाव निश्चितपणे आणि या दोन्ही शाळा कानाडा पीठ जळगाव तालुका तयार राहायचे माध्यमिक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केलखेडा येथील विद्यार्थी गावकरी ग्रामस्थ आणि केंद्र प्रमुख त्याचप्रमाणे सर्व स्टाफ खाजगी व्यवस्थापन आपला पुरस्कार या ठिकाणी स्वीकारते. मंचावर आहेत नामदार संजय चौकडे मंत्री वसुंधरा समोर यशस्वी होण्यासाठी फक्त स्वप्न पाहून चालत नाही तर त्यांना खरं करून दाखवणं म्हणजे यश मिळवणं. आणि ज्या शाळांना जिल्हा तर बारावीच्या नंतर परत काही जेई द्या नीट द्या नेट सेट द्या काय काय परीक्षा त्या केल्या आपल्याला काय माहिती नाही आता आमच्याकडे तर परीक्षा नव्हत्या त्या विद्यार्थ्यांना टेन्शन तुम्ही आवडला पण टेन्शन जास्त असतं. परीक्षेला पोराची असते आई टीचर टेन्शन घेत नसते परीक्षा झाली मला परीक्षा आला होतं तसं. म्हणून या परीक्षा पद्धती ज्या आहे ना ते सुरळीत करायचा प्रयत्न कधी कधी होतो पण ते आकाशी विचार करायला पाहिजे सगळ्यांनी मिळून की पुढची पिढी घडवायची आहे तर शिक्षणात काय बदल केले पाहिजे तुम्ही सुचवा. असं नाही घेत आता मला जे वाटतं तुम्ही सांगेल तर शिक्षकांनी सुचवायचं की विद्यार्थ्यांना चांगलं अट्रॅक्शन आणण्यासाठी शाळेत बसवण्यासाठी त्याचं थोडं भीतरी घडवण्यासाठी शिक्षण पद्धतीत काय बदल केले पाहिजे. तुमच्या काहीतरी संघटना असं किती जरी संघटना आहे तुमच्या संघटनेच्या माध्यमातून शासनाला काढा शिक्षण पद्धतीमध्ये असे बदल करा. शिक्षकांसाठी काय केलं गेलं पाहिजे म्हणजे तुझे पगार वाढवा एवढं नाही सांगायचं पगार भत्ते वाढवा पण शिक्षकांनीही चांगलं शिकवलं पाहिजे शिक्षकांनाही नॉलेज आलं पाहिजे त्याच्यासाठी काय केलं गेलं पाहिजे कुठल्या ट्रेनिंग दिल्या गेल्या पाहिजे हे तुमच्या संघटनेने सुचवलं पाहिजे. तर तेव्हा कुठे ही माझी शाळा सुंदर शाळा ही सगळ्या घडला नाही तर फक्त अनुमती केली चांगले काही बक्षिसे मिळाले की झाला असं होणार नाही आहे. त्या शाळेमध्ये चांगले विद्यार्थी घडले पाहिजे. आतापर्यंत शाळेमध्ये इंजिनियर चांगले कलेक्टर मोठमोठे अधिकारी घडत होते आता फक्त पुढारी घडवून लोक नसते बाकीचे लोकही घडतात नाही तर फक्त पुढारी घडत आले तर तुमच्या याच्यामध्ये काय मागे मी एक जोक सांगितला होता ना आपल्याकडे शिक्षण पद्धती कशी असते शिकल्यानंतर काय आता एकदम खूप हुशार विद्यार्थी असतात ते डॉक्टर इंजिनियर पहिल्या रँकमध्ये येणारे पुढच्या बेंचेसवर बसणारे सगळे डॉक्टर इंजिनियर होता. सेकंड लाईन मध्ये बसणारे काही वकील होता काही शिक्षक होता. जे मागे बसतात ते नक्की संधी होता हे राजकारणात जाता आमदार होता मंत्री संधी होता. जे फेल होता राजकारणातून बाहेर जाता ते काय होता ते बाबा होता. मग सगळे राजकारणी शिक्षक सगळे जणच्या पाया पडतात आणि त्याला देतात जोक आहे पद्धत पण चांगले विद्यार्थी घडले पाहिजे या दृष्टीने काय करता येईल हे आपल्याला शासनाला करायला पाहिजे. कारण शासन म्हणजे काय हे बसणारे लोकच असतात इथे हे काही प्रत्येक वेळेवर जाऊन पाहू शकत नाही. तुमच्याकडनं इनपुट त्यांना मिळाले तर तशा पद्धतीने बदल घडवू शकता. आजच्या ज्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेसाठी ज्या ज्या शाळांना बक्षिसे मिळाले त्याचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी खूप एफर्ट्स घेतले की आता तर खरोखर चित्र बदललेलं आहे की आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खरोखर वाढली. तुम्हाला सांगितलं तर क्रेडिट सगळं तुमचं आहे की तुम्ही लक्ष घालायला लागलाय त्याच्यामध्ये. तर अजून जर तुम्ही थोडेसे एफर्ट घेतले तर आपल्या महाराष्ट्राच्या ज्या काही जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत तर कोणी नाव ठेवू शकणार. जिल्हा परिषद शाळा म्हणजे बंका शाळा असेल हे कोणी नाव ठेवू शकणार नाही. फक्त तुमच्या हातात आहे थोडी मेहनत तुम्ही अजून जर घेतली ते सगळं चित्र पडते. तुमच्या स्वतःच्या मुलांनाही थोडंसं जिल्हा परिषद शाळेत टाकण्याचा प्रयत्न करा. तेही एक नेहमी ओरड होते शिक्षकांच्याच पोरं एक कॉलेजमध्ये शिकतात तुमच्या शाळेमध्ये शिकत नाही दुसरीकडे शिकतात हे पण एक वेगळी टोमणं तुम्हाला मिळत असेल. ओके
ते का होतं असं की तुम्हाला वाटत नाही की तुमच्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवावं? असं क्लायमेट तुम्ही तयार करा की तुम्हालाही वाटलं पाहिजे की नाही आता आमचं सगळं सुधारलं, आपल्या पोरांना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतील. तशी क्रिएटिव्हिटी तुम्ही करा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. खूप आनंद वाटतो की आमच्या ग्रामीण भागामध्ये जळगावपासून 25 किलोमीटर एवढ्या अंतरावर माझी शाळा आहे. आम्ही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये भाग घेतला. तालुक्यातून प्रथम क्रमांक आम्हाला मिळाला. प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे जिल्ह्यावर आमचा नंबर आला. 15 तालुक्यातून परत प्रथम क्रमांक आला. प्राथमिक गटातून तालुक्यातून प्रथम क्रमांक, जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे आम्ही विभागात स्पर्धेमध्ये उतरलो आणि विभागामध्ये 4 जिल्ह्यातून नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या 4 जिल्ह्यातून विभागामध्ये आपल्या शाळेला तृतीय क्रमांक मिळालेला आहे. 11 लाख रुपयाचं बक्षीस तृतीय क्रमांकाला मिळालेलं आहे. कशा पद्धतीने आपण कष्ट घेतले किंवा कशा पद्धतीने आपण या गोष्टीकडे गेलं जे हा क्रमांक मिळवण्यासाठी? अनेक शाळा असतात ज्यामध्ये शिकवले जाते, पण आपण एक शिक्षक असल्यानंतर ग्रामीण भागात कशा पद्धतीने केलं? मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये जे निकष होते ते निकष आमच्या शाळेने पूर्ण केलेले होते. या निकषाव्यतिरिक्त आम्ही आमच्या पिलखेडा शाळेमध्ये इतर ॲक्टिव्हिटीज राबवतो. शनिवार आदर्श शाळा असल्यामुळे शनिवारी दप्तरमुक्त शाळा, आम्ही विद्यार्थी दप्तर आणत नाही, इतर ॲक्टिव्हिटी शनिवारी राबवत असतो. मी इंग्रजी बोलणार, इंग्रजी वाचणार हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये आम्ही राबवलेला आहे. जिल्हा परिषदची शाळेत दररोज आम्ही 5-10 शब्द त्या विद्यार्थ्यांना देतो आणि इंग्रजी माध्यमाची शाळेच्या बरोबरीने आमच्या जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेची बरोबरी आहे. आमचे विद्यार्थी इंग्रजी बोलतात, वाचतात. आम्ही जो उपक्रम राबवलेला आहे त्यामुळे निश्चितच आमच्या शाळेमध्ये मुलं इंग्रजी बोलायला लागलेले आहेत. मुख्यमंत्री सुंदर शाळा या उपक्रमामध्ये पूर्ण निकष आम्ही केले आणि निकष पूर्ण केल्यानंतर आमची शाळा ही तालुक्यात, जिल्ह्यात आणि राज्यात आलेली आहे. याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. श्रेय म्हटलं तर संपूर्ण आमचे जे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकवृंद आहे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य आहेत, आमच्या पिलखेडा ग्रामपंचायतचे सरपंच सर्व सदस्य आहेत, पोलीस पाटील आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, जे वेळोवेळी आम्हाला खूप सहकार्य करतात. लोकप्रतिनिधी आम्हाला म्हणजे लोकहितासाठी आम्हाला म्हणजे जो निधी वाचतो तो निधी गोळा करून देतात आणि निधी गोळा केल्यामुळे आमच्या शाळेच्या भौतिक सुविधा ज्या आहेत त्या खूप वाढलेल्या आहेत. लोकवर्गणीतून एक शाळा खोलीचं बांधकाम केलेलं आहे, पाण्याच्या टाकीचं बांधकाम केलेलं आहे. ग्रामपंचायतीने 3 आम्हाला इंटरॅक्टिव्ह बोर्ड दिलेले आहेत, स्मार्ट TV दिलेले आहेत, पाण्याची टाकी लोकवर्गणीतून दिलेली आहे, RO आहे. म्हणजे गाव चांगलं असल्यामुळे आम्हाला लोकवर्गणीतून खूप असा निधी मिळत असतो आणि त्याच्या माध्यमातून आम्ही आमच्या शाळेच्या भौतिक सुविधा या पूर्ण करत असतो. माझं नाव ज्ञानेश्वर रूपचंद सोनवणे, सहशिक्षक, जिल्हा परिषद शाळा पिलखेडे, तालुका जिल्हा जळगाव. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.